हाय साकेत. चला सगळे रेडी झालेले दिसत आहे. माझीच तयारी थोडीशी बाकी आहे. आजही मला थोडासा वेळ लागू शकतो, तर मी थोडा अर्ली स्टार्ट करतो. ओके. ही ॲक्च्युली मी बॅग सोबत घेतलेली आहे, तर ही माझी अशी सोबतच असते आणि याच्यावरनं मी रेनकोट घालतो. तर आता आम्ही डे 2 साठी निघत आहे. हे आर्यन इनमध्ये आम्ही होतो आज. थोडंसं लगेच जास्त झालेलं आहे आजही. ठीक आहे, मॅनेज करून घेऊ. आज लगेच आज कमी केलेलं आहे, तर थोडं आज बरं राहील राईडमध्ये असं वाटत आहे. तर चला, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे बाईकवारी. छान सूर्य निघालेला आहे. सकाळचे वाजले आहे 7:28 म्हणजे 7:30. पाऊस नसल्यामुळे आज थोडंसं बेटर वाटत आहे. कॉन्फिडन्स जास्त फील होत आहे. छान फील होत आहे गाडी चालवताना. ए हम्मा, ए गाय, ए गाय, ए गाय. तर आज आपण अशी मजा करत करत जाऊया. तर इथे आता रिफ्यूल झालेला आहे. आता फुल केली आहे टँक. 1000चं पेट्रोल आलं आज. ललितपूरपासून अराउंड 80-90 किलोमीटर समोर आलो आहे. नेक्स्ट झाशीला थांबू बहुतेक नाश्ता वगैरे करायला. थोडीशी भूक लागलेली आहे. नाश्ता के लिए किधर रुकेंगे? ठीक आहे, सांगतील थोड्या वेळात, तर मी तुम्हाला सांगेल. ॲक्च्युली असं पाय टाकावं लागत आहे मला. मी आतापर्यंत दाखवलं नाही तुम्हाला मी कसं चढत आहे बाईकवर. असा पाय टाकावा लागत आहे. मी वरून करण्याचा प्रयत्न करत होतो, बट माझा कॅमेरा याला लागत होता आणि यात क्रॅम्प वगैरे येण्याचे पण चान्सेस राहणार नाही. तर आता रेंज दाखवत आहे पुन्हा 340. 493 दाखवत आहे इथे. प्लस 100 जर गेले तर 593 म्हणजे 600 किलोमीटर अराउंड घरापासून झालेले आहे. आज आपल्याला चांगलीच खिचायची आहे बाईक आणि रस्ता पण छान आहे. एक गाणं रेडिओ बाईकवारी रेडिओ स्टेशनवर आपलं स्वागत आहे. ये जैसे पहली नजर पहला घुमाव पहला नशा खोए खोए रहते हम यहाँ है. दोस्तों की दोस्ती यारों की यारी कम लगने लगी. बहके बहका ये समा है. असं गाणं म्हणून मी स्वतःचा टाइमपास करण्याचा प्रयत्न करत आहे. अशी गोष्ट आहे मित्रा. इथे थोडं थांबलो यार. थोडंसं मला पायाला मोकळं करायचं होतं. इकडे बघा, राईस अँड व्हेरी नाईस. तर चला, थोडासा पाय मोकळे केले. आता पुन्हा आपण निघूया ग्वालियरकडे. इकडनं ग्वालियर अराउंड आहे 30-40 किलोमीटर. 3-4 मिनटाचा ब्रेक घेतला मी. तर आता थोडीशी भूक पण लागलेली आहे. 9:49 मिनिट्स झालेले आहे, म्हणजे 9:49 झालेले आहे. 2.5-3 तास राईड झालेली आहे आतापर्यंत. ॲक्च्युली इथे एक चौक होता. तिकडे लेफ्ट साईडला ग्वालियर आणि सरळ शिवपुरी असा रस्ता दाखवत होता. आपल्याला शिवपुरी हा रस्ता सरळ पकडायचा आहे. तर इथे विरासत-ए-पंजाब या ठिकाणी आम्ही आता नाश्ता करू. खूप जोरात भूक लागलेली आहे. सकाळचे वाजले आहे 10:15 आणि टोटल घरापासून किलोमीटर झालेले आहे 723. बाबा रे बाबा. या बाईकवारीमध्ये खूप मजा येत आहे. माझ्यासाठी सुद्धा पहिल्यांदाच आहे मजा. चला नाश्ता करूया. A few moments later. चला, नाश्ता एक नंबर झालेला आहे. मस्त पराठे, आलू पराठे खाल्ले. सँडविच. तंगडी डालो रे बाबा या से ऐसा. हां, तर छानपैकी नाश्ता झाला. इथे भरपूरच नाश्ता केला, कारण समोर आमचा विचार आहे की आता 3-3:30 पर्यंत आता कुठेच ब्रेक घेणार नाही. ठीक आहे. गुगल माता की जय. हां, फुलबाग इंदोर ब्रांच. काय फुलबाग? इथले जे टेम्पो आहे ना, ऑटो टेम्पो,
डुक्कर ऑटो जे म्हणतात ना आपल्या नागपूरमध्ये, डुक्कर ऑटो, त्याला डुक्कर ऑटो म्हणतात की काय म्हणतात माहीत नाही, बट आमच्या इथे तर डुक्कर ऑटोच म्हणतात रे बाबा. वेगवेगळ्या डिझाईनचे डुक्कर ऑटोज तुम्हाला इथे दिसत आहे. डुक्कर 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 ऑटो ऑटो डुक्कर डुक्कर. हां, हा ग्रीन कलरचा दिसत आहे ना डुक्कर ऑटो. हां, हा आधी नागपूरमध्ये असायचा, आता याला इथे बहुतेक टमटम म्हणतात, काय म्हणतात माहीत नाही. ओके ओके, रॉंग साईड बाबा. आता इकडनं मुरैना धौलपूर असं सरळ सरळ आहे हा रस्ता. आता जे जे गावं लागतील ते गावांचं नाव जर माझ्याने मिस झालं तर तुम्ही मला सांगा, किंवा मला जर माहीत झालं तर मी तुम्हाला सांगतो. ओके. हां, बट एक्सप्रेस वेची मजा तुम्ही घेऊ शकता. ओके. इथे 60 रुपये द्यायचे आहे. That was a great experience. Nice man. तर इथे आपण नोएडामध्ये एंटर करत आहे आता. सुंदर सिटी आहे असं मी ऐकलं आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहे, तेव्हा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, कन्स्ट्रक्शन. तो सूर्य बघा किती छान दिसत आहे, आणि त्याचं जे रिफ्लेक्शन येत आहे ना ह्या गवतांवर, मौसम. आणि इकडे पूर्ण अर्बनायझेशन. हे बघा, बिग जुलमेंट. चला समोर निघूया.